विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या सोलापूरमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि मतदानाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वसंत देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र दिले आणि त्याच्यामध्ये चैन वोटिंग होईल अशी भीती त्यांनी या निमित्तानं व्यक्त केलेली आहे। मतदारांवरती दबाव आणण्याचे प्रयत्न देखील केले जात असल्याचा आरोप त्यांनी या सगळ्यामधनं केलेला आहे। वसंतराव देशमुख आपल्यासोबत नाना, तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यांना पत्र दिलं आहे, काय नेमकं आपलं म्हणणं आहे, काय त्यांना सांगितलं? काय आतापर्यंत निवडणुका या मशीनवर झालेल्या होत्या, म्हणजे परत आता जी बॅलेट पेपर व्हायला लागलेली आणि पूर्वीपासून आमच्या अनुभवातून किंवा माहितीतून असं असतं की एखादा मतपत्रिकेच्या आकाराचा कागद तयार करायचा आणि तो मतपेटीत टाकायचा आणि मतपत्रिका बाहेर घेऊन यायची आणि बाहेर आल्यानंतर तिथं जो कोण बसलेला असेल तो त्या मतपत्रिकेला फोन करणार, दुसऱ्यानं जाऊन ती मतपत्रिका आत टाकायची आणि त्याची मतपत्रिका बाहेर घेऊन यायची आणि शेवटच्या माणसानं मग दोन्ही मतपत्रिका एकदम आत टाकायच्या। अशा प्रकारचे पूर्वी झालेलं आहे आणि ती घडू नये असं आम्ही साहेबांना विनंती केली। काय म्हणतात त्याला, काय पद्धत आहे ही? चेन वोटिंग म्हणते त्याला। हे पहिला जो माणूस मतदान टाकायला गेलाय त्यानं कोरं पान आत टाकायचं आणि म्हणजे कागद त्या टाईपचा न्यायचा किंवा त्या टाईपची मतपत्रिका बोगस तयार करायची आणि ती आत टाकून द्यायची। ही भीती तुम्हाला आता का वाटते, कशामुळे तुम्हाला अशी भीती वाटते? नाही, पूर्वी हे प्रकार असे झालेले आहेत आणि उघडकीस आलेले आहेत, मग उमेदवार म्हणून त्याची काळजी घेणं माझं काम आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं आता? असं होणार नाही म्हणजे साहेब, आम्ही CCTV लावलेले आहेत आणि असं काय घडलं तर तिथं आम्ही तुमच्या पोलिंग एजंटला सांगून ठेवा, तुमचं लक्ष ठेवा आणि लगेच तक्रार द्या आणि आमचे अधिकारी पण लक्ष देतील आणि तिथं सगळे कॅमेरे लावलेत, मी इथं दिवसभर बसून ऑब्झर्वेशन करणार आहे म्हणून सांगितलं। खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पालकमंत्री असतील किंवा महायुतीच्या नेत्यांनी जे ते मोठे प्रयत्न केले, मात्र निवडणूक अखेर होती, उद्या मतदान होत आहे, तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचलेला आहेत, काय नेमक्या प्रतिक्रिया मतदारांमधनं होत आहे आणि निवडणुकीचं मधलं वातावरण काय राहिलं आहे सगळ्यामध्ये? मला मतदारांनी आश्वासित केलं आहे की आम्ही निश्चितपणे तुम्हाला मत देऊ आणि मी जवळजवळ 500-550 लोकांना भेटलेलो आहे प्रत्यक्षपणे आणि मला खात्री वाटते की ते मला मतदान करतील। विजयाची खात्री वाटते सगळ्यांना? 100% खात्री वाटते मला। भाजपकडनं देखील हाच दावा केला जातो, त्यांचं म्हणणं की 500च्या पार आम्ही जाऊ। प्रत्येकजण उभा राहणार, निवडून यायलाच उभा राहतो ना, त्यामुळे प्रत्येकजण दावा करणारच। खरं तर आपल्या पक्षातले जे विद्यमान आमदार आहेत ते तुमच्या सोबत या निवडणुकीत नव्हते, त्यांनी उघडपणे भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिलेला होता, त्यांची कुठेतरी या सगळ्या प्रचारादरम्यान कमी जाणवली का आणि यानंतरच्या काळात त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी काय आपण प्रशासनाकडे विनंती करणार आहात का? आता सध्या तर काय त्याच्यावर विचार केलेला नाही आणि आता त्याला वेळही नव्हता आम्ही, कारण निवडणुकीचे दिवस कमी होते आणि मग हे काम सोडून तिकडं लक्ष देणं नव्हतं। पक्षाचे अध्यक्ष त्या दिवशी आले होते पंढरपूरला, त्यांना काही लोकांनी त्यांच्याकडे तक्रार दिलेले आहेत, घेतील, दखल घेतील, त्याची किंवा कारवाई करतील। आपल्याला कमी जाणवली या सगळ्यांमध्ये नेत्यांची कमी? आता कमी जाणवणारच की, एक कार्यकर्ता नसला तरी कमी जाणवतो, मग तेवढी कमी जाणवणार। तर हे होते वसंतराव देशमुख। खरं तर सोलापूरमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट असा सामना होतो आहे, उद्या मतदान होणार आहे, मात्र या मतदानाच्या पूर्वसंध्येला त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं आहे। चैन वोटिंग होण्याची भीती त्यांनी या निमित्तानं व्यक्त केली। जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासित केलं की कुठलाही गैरप्रकार निवडणुकीत होणार नाही, त्याची खबरदारी घेण्याचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी या निमित्तानं दिलेलं आहे। कॅमेरा पर्सन इफ्काजीचा आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।